नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. चेर्ले ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंचपदी भाजपच्या रोशनी विश्राम मोहिते या शेकापक्ष उमेदवाराचा पराभव करून विजयी झाल्या आहेत. रंजिता जितेंद्र पाटील यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर चेर्ले ग्रामपंचायतीचे सरपंच सुधाकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. या निवडणूक प्रक्रियेत शेकापक्षाचे ग्रामपंचायत सदस्य मेघनाथ कातकरी आणि भाजपच्या रोशनी विश्राम मोहिते यांनी अर्ज दाखल केले. निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने व्हावे अशी मागणी शेकापक्षाचे सदस्य आकाश टकले यांनी केली. त्याप्रमाणे ग्रामसेवक वैभव खरत यांनी प्रक्रिया पूर्ण केली. या निवडणुकीत शेकापक्षाचे उमेदवार मेघनाथ कातकरी यांना 5 तर भाजपच्या उमेदवार रोशनी मोहिते यांना 7 मते पडली. शेतकरी कामगार पक्षाचे मागील 15 दिवसांपासून भाजप आणि युतीच्या सदस्यांची मते फोडण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र भाजप मित्रपक्षाचे सदस्य एकजूट राहून रोशनी मोहिते यांना विजयी केले. त्याबद्दल कामगार नेते जितेंद्र खरत यांनी विजयी उमेदवार तसेच सर्व युतीचे सदस्य यांचे अभिनंदन केले. यावेळी युवा नेते समीर मडवी, माजी उपसरपंच हिराजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य राजन खरत, राजेश पाटील, श्रीकांत पाटील, रंजिता पाटील, अश्विनी पाटील, प्राजक्ता गोंधळी, शशी पाटील, बाळू मोहिते, संदीप पाटील, राकेश मडवी, मेघनाथ मडवी, नरेश खरत, मोतीराम मडवी, जितेंद्र पाटील, किशोर गोंधळी उपस्थित होते. पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात बाप्पा माझा पर्यावरणाचा राजा उपक्रम राबवण्याबाबत महानगरपालिका क्षेत्रातील पर्यावरण संबंधित काम करणाऱ्या विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक महापालिकेच्या मुख्यालयात आयुक्त मंगेश चितळे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी पर्यावरण विभाग उपायुक्त डॉक्टर वैभव विधाते, विभाग प्रमुख मनोज चव्हाण, स्वच्छता आणि घनकचरा विभाग प्रमुख अनिल कोकरे, महापालिका कार्यक्षेत्रात पर्यावरण संबंधित काम करणाऱ्या सुमारे 20हून अधिक सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, महापालिका अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी आयुक्तांनी महापालिकेच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्या उपक्रमामध्ये सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणपूरक गणेश मूर्ती, पर्यावरणपूरक आरास याचबरोबर पालिकेने तयार केलेल्या सप्तसूत्रीवर भर देण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे गृहनिर्माण संस्थांनी जलवाहिनीवर पाणी खेचण्यासाठी बूस्टर पंप बसवले आहेत. त्यामुळे त्या गृहनिर्माण संस्थांनी बूस्टर पंप बसवले आहेत. त्यांना थेंबभर सुद्धा पाणी पुरवठा होत नसल्याने लाखो रुपये खर्च करून या गृहनिर्माण सोसायट्यांना टँकरने पाणी खरेदी करावे लागत आहे. या बेकायदा बूस्टर पंपवर नियंत्रणासाठी सिडको मंडळाने खास मोहीम हाती घेऊन खारघर वसाहतीमधील सेक्टर 34-35 येथील गृहनिर्माण सोसायट्यांनी लावलेली बूस्टर पंप हटवले. खारघरप्रमाणे कळंबोली, कामोठे, पनवेल, करंजाडे, द्रोणागिरी या नोडमध्ये ही कारवाई केली जाईल अशी माहिती सिडको मंडळाच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया लातांबे यांनी दिली आहे. सिडकोचे गृहनिर्माण सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना स्वतःहून बूस्टर पंप हटवण्याचे आवाहन केले आहे. सिडकोच्या शोध मोहिमेमध्ये बूस्टर पंप गृहनिर्माण सोसायटीने लावल्याचे आढळल्यास टाय गृहनिर्माण सोसायटीवर कायदेशीर कारवाई करू असा इशारा सिडकोच्या जनसंपर्क विभागाने दिला आहे. छप्पनवी एशियन बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिप बाथम इंडोनेशियामध्ये घेण्यात आल्या होत्या. या बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी 80 किलो वरील गटात सिल्वर मेडल मिळवून मुंबई आणि महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव उंचावून भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवला आहे. इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फेडरेशनच्या वतीने त्यांची भारतीय संघातून निवड करण्यात आली होती. सुभाष पुजारी हे या स्पर्धेसाठी दररोज 6 तास मिस्टर ऑलिम्पिया सुनीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत होते. या स्पर्धेसाठी 28 देशातील संघांनी आणि 345 खेळाडूंनी सहभाग नोंदवला.
त्यांच्या या यशाबद्दल पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सेवानिवृत्त पोलीस महासंचालक विनय करगावकर, अप्पर पोलीस महासंचालक राजकुमार भटकर यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील भागुबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या मूट कोर्टचे सोसायटीतर्फे आंतरमहाविद्यालयीन मूट कोर्ट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रभारी प्राचार्य सान्वी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमामुळे कायद्याच्या विद्यार्थ्यांना त्यांचे कायदेविषयक ज्ञान आणि वकिली कौशल्य दाखवण्यासाठी एक समृद्ध व्यासपीठ उपलब्ध झाले. मूट कोर्ट सोसायटीच्या प्रभारी सहाय्यक प्राध्यापक अपराजिता गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. हिमांशु मेश्राम यांच्या सूत्रसंचालनाखाली झालेल्या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर विनायक एच विश्वास, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ विभाग, प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांनी अभ्यासपूर्ण भाषण करून भावी वकिलांच्या कायदेविषयक कौशल्याचा आकार देण्यासाठी मूट कोर्ट स्पर्धेचे महत्त्व अधोरेखित केले. या कार्यक्रमाच्या समारोप प्रमुख पाहुणे डॉक्टर आशिष बोरसे आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष वाय.टी. देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. अलिबाग तालुक्यातील चौल ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या चौल रामेश्वर ते चौल चौकी रस्ता काँक्रिटीकरणाचे काम नुकतेच पूर्ण झाले. या रस्त्याचा लोकार्पण कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. हा रस्ता काँक्रिटीकरणाचे काम आमदार महेंद्र दळवी यांच्या निधीतून पूर्ण करण्यात आले आहे. गेली 20 वर्षे दुरावस्थेत असलेला चौल रामेश्वर ते चौल चौकी या रस्त्याचे दुरुस्ती आणि नूतनीकरण व्हावे अशी मागणी येथील स्थानिक ग्रामस्थांनी आमदार महेंद्र दळवी यांच्याकडे केली होती. त्यानुसार आमदार महेंद्र दळवी यांनी रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. चौल रामेश्वर मंदिरातील श्रावणी सप्ताहाचे निमित्ताने आमदार महेंद्र दळवी यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी चौल रामेश्वर ते चौल चौकी रस्ता काँक्रिटीकरण रस्त्याचे लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार महेंद्र दळवी, सद्गुरू पतसंस्थेचे चेअरमन प्रवीण राऊत, रेवदंडा ग्रामपंचायतीचे सरपंच प्रफुल्ल मोरे, तालुका अध्यक्ष अनंत गोंधळी, प्रशांत शेनवईकर, जितेंद्र जाधव, रमेश वाट, महेंद्र घरत, तनुजा घरत, भूषण घरत, चंद्रकांत दांडेकर, भगीरथ पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाच्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या अंमलबजावणीबाबत प्रशासकीय भवनामध्ये आमदार महेंद्र थोरवे यांनी आढावा घेतला. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनांमधून राज्यातील ITI तसेच पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेऊन नोकरीचे शोधत असलेल्या तरुणांच्या हाताला काम देण्याचा प्रयत्न राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर करून केला आहे. या योजनेत कर्जत आणि खालापूर तालुक्यातील सर्व तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीला प्रांताधिकारी प्रकाश सकपाळ, तहसीलदार डॉक्टर शीतल रसाळ, कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे, खालापूर गटविकास अधिकारी कराड उपस्थित होते. पनवेल महापालिकेच्या प्रभाग 18 मधील ठाणा नाका रोड, स्वामी नित्यानंद मार्ग आणि कैलासवासी रत्नाकर खरे मार्ग या तिन्ही मुख्य मार्गावर अनेक ठिकाणी ड्रेनेज झाकणाच्या बाजूला सिमेंट निघाल्यामुळे खड्डे तयार झाले होते. त्यामुळे अनेक वेळा दुचाकी ते चारचाकी अडकून अपघात झाले होते. तसेच वाहतुकीस या खड्ड्यांच्यामुळे अडथळा निर्माण होत होता. नागरिकांच्या या समस्येची दखल घेऊन माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांनी महापालिकेला याबाबतचे रीतसर पत्र दिले. त्यालाच अनुसरून महानगरपालिकेच्या वतीने स्वामी नित्यानंद मार्गावरील तुटलेले ड्रेनेज झाकण तसेच ड्रेनेज झाकणाच्या भोवती निर्माण झालेले खड्डे भरून घेण्याच्या कामाचा सुरुवात करण्यात आली आहे. पनवेल महापालिकेच्या वतीने हर घर तिरंगा घर घर तिरंगा अभियान राबवण्यात येत आहे. तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत मंगळवारी देवकी मीडिया प्रस्तुत ए वतन तेरे लिए संगीत की शाम
देश के नाम या बहारदार देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमांचे आयोजन आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात आले होते। यावेळी उपायुक्त कैलास गावडे, बाबासाहेब राजळे, संतोष राजे, मुख्य लेखा अधिकारी मंगेश गावडे, मुख्य लेखा परीक्षक निलेश नलावडे, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर आनंद गोसावी, मुख्य लेखा परीक्षक निलेश नलावडे, सहाय्यक आयुक्त स्वरूप खरगे, पाणी पुरवठा अभियंता विलास चव्हाण, प्रकाश गायकवाड, राजेश डोंगरे उपस्थित होते। कार्यक्रमाचे संगीत संयोजक साहिल रेळेकर यांचे स्वागत करून शुभेच्छा देण्यात आल्या। कार्यक्रमात झी सारेगमप फेम गायिका मिथिला माळी, सुप्रसिद्ध पार्श्वगायिका अमृता दहिवलकर, शिरीष कांबळे आणि सतीश भानुशाली यांनी बहारदार देशभक्तीपर गीते सादर केली। तर निवेदक RJ अमित काकडे यांनी स्वातंत्र्याचा इतिहास उलगडताना प्रेक्षकांची वाहवा मिळवली।